कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजपमधील संघर्ष अगदी टोकाला पोहोचला। या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर खालच्या स्तराला जाऊन टीका केली। शिवसेना भाजपमधील या ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होतीये। या बैठकीत डाळीच्या दरावरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत दिले होते। रामदासभाई तुम्ही इकडे आहात, एकनाथ तुम्ही आहात, आणखीन कोण कोण मंत्री असतील इकडे? दादा भुसे तुम्ही आहात। तुमची कॅबिनेट कधी आहे? मंगळवारी कॅबिनेट आहे। कोणतेही विषय सुरू करण्याच्या आधी मला डाळीच्या भावावरचं आणि महागाईवरचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडनं पाहिजे। दिवाळीच्या आत मला डाळीचे भाव तुम्ही करून देताय की नाही हे मला सांगायचं उत्तर मला त्यांच्याकडनं पाहिजे। या सगळ्या ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्यातच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी मंगळवारी शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली आहे। ही बैठक गरमागरम होणार अशी शक्यता आहे। सत्तेमध्ये आणि सत्तेच्या बाहेरही भाजपकडून शिवसेनेला मिळणाऱ्या वागणुकीबद्दल शिवसेना आमदारांमध्ये प्रचंड रोष आहे, तर काही मंत्रीही भाजपवर तीव्र नाराज आहेत। याच नाराजीतून मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत आपला मंत्रिपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केला होता। उद्धव ठाकरेंनी त्यावेळी एकट्या एकनाथ शिंदेंचा नव्हे तर वेळ आल्यास सर्वांचे राजीनामे घेऊन सरकारला रस्त्यावर आणण्याची भाषाही केली होती। एकनाथ, घाई करू नका। मंत्रिपदाचा राजीनामा तुमचा एकट्याचा मी घेणार नाही। जर मला असं वाटलं की खरंच हे सरकार मस्तीमध्ये वागतंय तर मी पूर्णपणे सरकारचा पाठिंबा काढून या सरकारला रस्त्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही। भाजप विरोधात शिवसेना आक्रमक झाली असली तरी पक्षात दोन मतप्रवाह आहेत। काही मंत्री आणि शिवसेनेच्या वरच्या गोटातील नेत्यांच्या मते शिवसेना 15 वर्षांनी सत्तेत सहभागी असल्यामुळे सत्तेत राहून सत्तेचे फायदे घ्यावेत असा एक मतप्रवाह आहे। तर सत्तेत सहभागी असूनही कामं होत नसल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार वारंवार करतायत। त्यामुळे मंगळवारची मंत्रिमंडळ बैठक आणि शिवसेना आमदारांची बैठक राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे। राज्यातील भाजप शिवसेनेच्या सरकारने नुकतीच वर्षपूर्ती साजरी केली, मात्र या वर्षभरातच शिवसेना भाजपमधील संबंध कमालीचे ताणले गेले। कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये या दोन्ही पक्षांनी एकमेकांची उणीधुणी काढली। मात्र असं असलं तरी हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र राहणार असं चित्र आहे। तरीही शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेना आमदारांच्या उद्याच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।